तुम्ही चिडलात का माझ्यावर? तू चिडण्यासारखं काही केलंयस का? नाही. झालं तर मग तुम्ही का बोलताय असं माझ्यासोबत? म्हणजे मी काल सुद्धा तुम्हाला म्हणाले शॉपिंगला घेऊन चला, पण तुम्ही ऐकलं नाहीत. आता तुम्हाला म्हणाले नेल फायलर द्या, काही पण हेल्प करत नाहीये तुम्ही मला. अचानक तुम्ही असं माझ्या मम्मासारखं का वागताय? ए, कम्पेअर करायचंय ना तर चांगल्या कोणाशी तरी कर प्लीज. म्हणजे मला वाटलं होतं माझी ताई जगातली सगळ्यात ढ मुलगी आहे, पण नाही. एनिवेज, हे असलं मला काही जमणार नाहीये. माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस. मग कुणाकडून ठेवू? तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स नाही ठेवणार तर कुणाकडून ठेवू? तुझी बडबड बंद कर. अरे 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 काय काय चाललंय? बाहेरपर्यंत आवाज येतोय, कशाला भांडताय? मॉम इन लॉ ह्यांना सांगा ना, हे खूप वियर्ड वागतात माझ्यासोबत. म्हणजे मला शॉपिंगला पण नाही घेऊन जात, मला नेल फायलर पण नाही दिली आणि म्हणतात एक्सपेक्टेशन्स ठेवू नको. अंशू, मारी ना मी तुला. आणि तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको ग, त्याचा स्वभावच तसा आहे. तो मजा करतोय, मस्करी करतोय तुझी. पण त्यांना सांगा ना, अशी मस्करी नका करत जाऊ. मला वाईट फील होतं ना, मला बॅड वाटतं. मारी ना परत तिची मस्करी केलीस तर. आणि तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, ओके? आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तेवढ्या सिरियसली घ्यायच्या नाहीत. आज ग्रँड रिसेप्शन आहे तुमचं, सो तुला ग्रँड एंट्री घ्यायची आहे पाहुण्यांच्या समोर. सो स्माइल अँड गेट रेडी. येस येस, या मी रेडी होते. आणि चल. वा, लवकर ये हा. सो स्वीट. काय चाललंय तुझं? वेडा आहेस का तू जरा? हा, अरे आत्ता लग्न केलंस ना त्या माठ मुलीशी, मसा चिडतोस काय तिच्यावर? अगं बॉम्ब, ती सर्किट आहे. तिच्या इतकं स्टुपिड कोणीच नाहीये. शी इज अनबिलिव्हेबल. किट 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 किट. मला शॉपिंगला घेऊन चला, मला इकडे घेऊन चला, तिकडे घेऊन चला. नोकर आहे का मी? या दोघी बहिणी ना सेम आहेत, डोकेदुखी. हळू बोला. आता हे बघ, तिच्याशी नीट वागायचंय, तुला सांगितलंय ना आधीपासून. मग आपल्या घरात रिसेप्शन आहे आज तुमच्या दोघांचं, त्यामुळे डोक्यात ठेव काय करायचंय ते. काय? इकडे ये. तुला सांगतो रोहन, त्या दिवशी मला शंका येतच होती. मंदा अतिशय शांत होती. तुला सांगू का, एखादं दंगेखोर मूल जेव्हा अचानक शांत बसतं ना, तेव्हा आश्चर्य वाटतं आणि चुकल्यासारखंही वाटतं. मी एक दोनदा तिला विचारलंही रे, पण ती काहीच बोलली नाही, शांत राहिली. नंतर मला त्या शांततेचं कारण कळलं. मी तिला फोन करत होतो आणि आधीरा सुष्मिताला, पण दोघींचा काही पत्ताच नव्हता. ती बाई फोन पण उचलत नाही, कुठं गेली असेल? तू सुशला लावतेस ना? सुश पण फोन उचलत नाही. काय चाललंय हे? काय? अगं मला सुशची काळजी नाहीये बाळा, ती जाऊ शकते ना मैत्रिणीकडे वगैरे, पण ह्या बाईची काळजी वाटते मला. ही अशी न सांगता गेली ना की मला टेन्शनच येतं बघ. किती वाईट गोष्ट आहे ना ग ही. आपली बायको कुठं गेली आहे माहित नाही. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण अहो मला खरंच कळत नाहीये ती कुठे गेली. मी खाली गेलो, त्या केमिस्टवाल्याला विचारलं, आपल्या नेहमीचा तो किराणावाला आहे त्याला विचारलं, इवन सावंत काकूंकडे गेलो होतो, कुणालाच माहित नाही. अहो मंदिरात सुद्धा नाहीये ती. काय माहिती अशी न सांगता कुठे जाते ती? मला सांग, कुठे आणि कसं शोधायचं रे? काही उद्योग करून ठेवला नसेल ना तर मिळवली. आई तू कुठे होतीस इतका वेळ? दमले थांब जरा, श्वास घेऊ दे. आई वा, ओके. हा दमले बाबा. काय मुलीच्या भल्याचा विचार करणं म्हणजे काय उद्योग करणं वाटतं काय तुम्हाला? माझ्याबद्दल चांगला विचार मनामध्ये येऊच शकत नाही तुमच्या? काय कारण तू तशी वागतेस म्हणून. माझ्या मनामध्ये तू तसा विश्वास निर्माण करू शकलेली नाहीस. काही करा, तुम्हाला पटणारच नाहीये. मी उगाचच कुणाला टोमणे मारत नाही ग, कुणावरही शंका घेत नाही आणि उगाचच कारण नसताना नावही ठेवत नाही. आता काय करताय? टोमणेच तर मारताय. एवढं सगळं मला बोल लावताय तुम्ही. हा टोमणं नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. हो, तू घराबाहेर पडलीस ना की शेजाऱ्याशी भांडण करत बसतेस आणि गोडी गुलाबीनं जर बोलत असशील ना तर नक्की तू आपल्या सुनेच्या म्हणजे आदिराच्या तक्रारी करत असतेस.
आणि यापैकी काही नसेल तर सरळ राजवाड्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरामध्ये गोंधळ निर्माण करून ठेवतेस. चांगली कामं करतेस का ग कधी तू? आज केलंय. काय म्हणजे? या रे मुलांनो या, तुमच्यामुळे त्यांना इतका वेळ बाहेर ताटकळत उभं राहायला लागलं. सुष्मिता मला आधी सांग, तू या मुलाबरोबर कशी आलीस? वाय आर यू होल्डिंग हर हँड? कारण आम्ही लग्न केलं. आणि आजच नाही तर पुढची 7 जन्म आम्ही असंच एकमेकांच्या हातात हात घालून आनंदाने जगणार आहोत. अरे कोणालाही न विचारता त्या सुष्मितानं त्या अंशुमनशी लग्न केलं. अंशुमनशी? अरे आपल्या बघण्यातल्या 2 मुलींची आयुष्य नासवली त्या पोरानं. अरे आपल्या बापाला काय वाटेल याचा जरा सुद्धा विचार केला नाही रे तिनं. बाबा मला आश्चर्य याचं वाटलं ना की ती सुश ती अंशुमनला आणि आईला डिफेंड करत होती. करणारच रे बाबा, ती करणारच. कारण स्वतःच्या मर्जीनं तिनं लग्न केलंय ना. ज्या क्षणी त्या दोघांना मी दारामध्ये एकत्र बघितलं ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली रे. पोटच्या पोरीला स्वतःहून विहिरीमध्ये उडी मारताना बघणारा असहाय्य बाप होतो मी त्या क्षणी. सुष्मिता, अगं कसं शक्य आहे? अशक्य काय बाबा त्यात? सगळ्यांचीच लग्न होतात, माझंही झालंय. अगं पण हे असं अचानक कुठे दिस अंशुमन दादा? मला सांग, तू हे करताना कोणाला सांगितलं होतंस? बाबा बाबा अहो तुम्ही ठीक आहात ना? या मुलीचं लग्न केलं हे असं कोणालाही न विचारता? अगं असं लग्न करत नाहीत बाळा. सगळ्यांना विचारून समजून उमजून मोठ्याचा विचार घेऊन लग्न करतात ग. अगं लग्न म्हणजे तुला काही भातुकलीचा खेळ वाटला का? बाबा तुम्ही अरे ही ना असं कसं लग्न केलं हिनं? मला विचारलं होतं. मी साक्षीदार आहे त्यांच्या लग्नात. तुझ्या सपोर्ट शिवाय ती असं काही करूच शकत नाही हे मला माहिती होत. असं काही नाहीये, लग्न केलंय तिनं. टीचर इतके दिवस मला वाटायचं तू अविचारी आहेस, उथळ आहेस, पण नाही आता मला पटतंय तू निर्बुद्ध आणि मूर्ख आहेस. बाबा अगं एखादी गोष्ट माहिती करून न घेता आपण एखादा निर्णय घेतो त्याला आताताई बाळा म्हणतात. पण तीच गोष्ट आपल्याला माहित असताना सुद्धा असा निर्णय घेणं याला मूर्खपणा म्हणतात. मूर्खपणा. डॅडा प्लीज, मग मला काही बोलू नका. मग काय सत्कार करू तिचा आणि तुझाही? मला शंका होतीच की इतका वेळ न सांगता बाहेर जाऊन तू नक्की काहीतरी वेडे वाकडे उद्योग केलेले असणार. आणि हे म्हणजे तू गमावलेला विश्वास आहे.